हॅलो फ्रेंड्स, जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी आज आपण PDCC बँक ही एक्झाम होणार आहे. त्या धर्तीवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बँकिंग अवेअरनेस आणि अर्थव्यवस्था हा जो टॉपिक बँकेशी रिलेटेड आहे त्यावर आधारित प्रश्न बघणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. कमी वेळात जास्तीत जास्त प्रश्न बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. सर्वात पहिला प्रश्न, नियोजन मंडळ हे डॅश आहे. तर लक्षात घ्या, नियोजन मंडळ हे सल्लागार देणारी संस्था आहेत, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4. प्रश्नाने मी उत्तर लगेचच सांगेल का, कारण की कमी वेळेत आपल्याला सराव करायचा आहे, परीक्षा जवळ आली आहे. प्रश्न क्रमांक 2, भारताची पहिली पंचवार्षिक योजना सुरू झाली तो दिवस कोणता? राईट आन्सर आहे ऑप्शन 2, 1 एप्रिल 1951. प्रश्न 3, सरकारी योजनेचा रोलिंग प्लॅन कालावधी किती होता? तर तो होता 1978 ते 83. प्रश्न क्रमांक 4, जिल्हा नियोजन मंडळ प्रत्येक जिल्ह्यात स्थापन करण्याचा निर्णय शासनाने कोणत्या वर्षी घेतला? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 1974. प्रश्न क्रमांक 5, जिल्हा नियोजन व विकास मंडळाचा अध्यक्ष कोण असतो? तर ते असतात ऑप्शन क्रमांक 3, पालकमंत्री. पुढील प्रश्न, भारतीय नियोजन मंडळाची पहिली महिला अध्यक्ष कोण आहेत? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, इंदिरा गांधी. पुढील प्रश्न, भारताने आर्थिक नियोजनाची प्रेरणा कोणत्या देशाकडून घेतली? राईट आन्सर आहे रशिया. नेक्स्ट, वित्त आयोगाची नेमणूक कोण करतात? योग्य उत्तर आहे राष्ट्रपती. नेक्स्ट, गरिबी हटाव हा नारा कोणत्या योजना काळात देण्यात आला? योग्य उत्तर आहे चौथी. पुढील प्रश्न, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली? योग्य उत्तर आहे 1 एप्रिल 1935. आणि विद्यार्थी मित्रांनो, डेली करंट अफेअरची प्रॅक्टिस करायची असेल तर आपण नवीन यूट्यूब चॅनल चालू केलं आहे, ज्याचं नाव आहे डेली करंट अफेअर्स. यावर आपण डेली 2 व्हिडिओ अपलोड करत असतो शॉर्ट्सच्या माध्यमातून, ज्यामध्ये 1 मिनिटात 5 प्रश्न असे 2 मिनिटात 10 प्रश्नांचा सराव त्या ठिकाणी होईल. फक्त प्रश्न नाही, प्रश्नाच्या अनुषंगाने आवश्यक माहिती असेल ती अधिकची माहिती देखील मी त्या ठिकाणी सांगत असतो. तर लगेचच त्या चॅनलला सबस्क्राईब करायचे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले तर लाईक देखील करायचं आहे. पुढील प्रश्न आहे, नियोजन आयोगाचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर ते असतात पंतप्रधान. नेक्स्ट, नियोजन आयोगाची स्थापना केव्हा झाली? ती झाली आहे 1950 मध्ये. पुढील प्रश्न, भारतात पंचवार्षिक योजना सुरू करण्याची कल्पना कोणाची होती? तर ती होती पंडित नेहरू यांची. पुढील प्रश्न, राष्ट्रीय विकास मंडळ डॅश या सदस्यांचे बनलेले असते? योग्य उत्तर आहे वरील सर्व, म्हणजे पंतप्रधान, सदस्य, नियोजन आयोग, सर्व राज्याचे मुख्यमंत्री यांची राष्ट्रीय विकास मंडळ हे बनलेले असते. पुढील प्रश्न, भारतीय नियोजन मंडळाचे पहिले अध्यक्षपद कोणी भूषवले होते? योग्य उत्तर आहे पंडित नेहरू यांनी. पुढील प्रश्न, पहिल्या नियोजन मंडळाचे किती सभासद होते? तर ते आहेत 6. पुढील प्रश्न, नियोजनातून आर्थिक विकास ही संकल्पना कोणाची आहे? तर ती आहे पंडित नेहरू यांची. पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना केव्हा झाली? तर ही झाली आहे 1945 मध्ये. पुढील प्रश्न, नाबार्ड ही बँक कशाकरता आहे? तर नाबार्ड ही बँक कृषी शेती याकरिता आहे. पुढील प्रश्न, 14 बँकेचे राष्ट्रीयकरण केव्हा झाले? तर ते झाले आहे 1969 मध्ये. पुढील प्रश्न, 6 बँकांचे राष्ट्रीयकरण केव्हा झाले? ते झाले आहे 1980 मध्ये. या ठिकाणी 14 बँका 1969, या ठिकाणी 6 बँका आहेत 1980. पुढील प्रश्न, भारतातील सर्वात मोठी राष्ट्रीयकृत बँक कोणती? तर ती आहे SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया. नेक्स्ट, 100 रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते? तर ती असते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर. पुढील प्रश्न, जागतिक व्यापार संघटनेचा कार्यारंभ केव्हा झाला? तो झाला आहे 1995 मध्ये. नेक्स्ट, भारताची मध्यवर्ती बँक कोणती? तर ती आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, म्हणजेच RBI. पुढील प्रश्न, भारताकडून चहा आयात करणारा प्रमुख देश कोणता? तर तो आहे ऑप्शन क्रमांक 3, इंग्लंड. पुढील प्रश्न, भारतातील लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता आहे? तो आहे शेती. नेक्स्ट, वित्त आयोगाची नेमणूक किती वर्षांसाठी केली जाते? तर ती 5 वर्षांसाठी केली जाते. पुढील प्रश्न, भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक तपासनीस यांची नेमणूक कोण करतात? तर ते करतात राष्ट्रपती. पुढील प्रश्न, स्थैर्यासह आर्थिक वृद्धी हे कोणत्या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट होते? तर ते होते चौथी जी योजना आहे त्याचे प्रमुख उद्दिष्ट होते. पुढील प्रश्न, राष्ट्रीय विकास परिषदेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर ते आहेत अध्यक्ष नियोजन आयोग, पंतप्रधान.
विद्यार्थ्यांनो अजूनही प्रश्न बघायचे त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट. जिल्हा मध्यवर्ती बँक याकरता आपण 19,000 प्लस मल्टिपल चॉईस क्वेश्चन तयार केले आहेत. प्राइस आहे 499. परंतु जर तुम्ही PDC 100 हा कोड जर यूज केला तर तुम्हाला 100 रुपये डिस्काउंट म्हणजे 399 रुपयामध्ये स्क्रीनवर दिसत आहेत त्या सर्वांच्या PDF फाईल सोबत 250 प्लस ऑनलाईन टेस्ट तुम्हाला भेटणार आहेत. याबाबत अधिकची माहिती हवी असेल तर 93 56 25 60 34 व्हॉट्सअप करा किंवा खाली ॲप्लिकेशनची लिंक दिली आहे त्यावरून हा कोर्स लगेचच तुम्ही परचेस करू शकता. प्राइस आहे 399. भले ही एक्झाम झाली परंतु बाकीही एक्झामसाठी हे मटेरियल तुम्ही यूज करू शकता. जर आपल्याला PDF नको आहे फक्त ऑनलाईन टेस्ट हवे असेल तर 250 प्लस ऑनलाईन टेस्ट आहेत. प्राइस आहे 249. यामध्ये मल्टिपल अटेम्प्ट असणारे म्हणजे कितीही वेळा तुम्ही ती टेस्ट देऊ शकता. टायमर प्रोव्हाइड केला आहे. रँक देखील कळेल. टेस्ट सबमिट झाल्यानंतर सोल्युशन कळेल. सर्व एक्झामसाठी हे मटेरियल तुम्ही यूज करू शकता. आपल्या स्क्रीनवर डिटेल दिले आहेत. 250 प्लस टेस्ट आहेत. यामध्ये बँकिंग अवेअरनेस, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था आणि सहकार याच्या एकूण 15 टेस्ट देखील अपलोड करण्यात आलेल्या आहेत. जर हा कोर्स जर परचेस करायचा असेल तर आपण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. आपल्याला जर फ्री कंटेंट पाहिजे असेल ते देखील त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं आहे. फ्री टेस्ट सॉल्व करा आणि त्यानंतर तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता. यानंतर पुढील प्रश्न आहे अन्न, काम व उत्पादकता हे कोणत्या योजनेचे प्रमुख तत्व होते? राईट आन्सर आहे 7वी योजना. नेक्स्ट, राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना केव्हा झाली? ती झाली आहे 6 ऑगस्ट 1952 मध्ये. नेक्स्ट, राष्ट्रीय विकास परिषदेत सर्वोच्च मंत्रिपरिषदेची कोणती उपमा दिली आहे? तर ती दिली आहे ऑप्शन 4 के संथानम. नेक्स्ट, युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली? ती झाली आहे 1964 मध्ये. पुढील प्रश्न, 10वी पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली? ती झाली आहे 1 एप्रिल 2002 मध्ये. पुढील प्रश्न, दामोदर व हिराकोट प्रकल्प कोणत्या योजना काळात उभारले गेले? राईट आन्सर आहे पहिल्या योजना काळात. नेक्स्ट, बेरोजगारीच्या संदर्भातील भगवती समितीने कोणत्या योजना काळात अहवाल सादर केला? राईट आन्सर आहे 3री. नेक्स्ट, पंचवार्षिक योजनेस अंतिम मंजुरी कोण देत असतो? राईट आन्सर आहे राष्ट्रीय विकास परिषद. पुढील प्रश्न, समुदाय विकास कार्यक्रम कोणत्या योजनेत सुरू करण्यात आला? तर तो सुरू करण्यात आला आहे पहिल्या योजना काळात. पुढील प्रश्न, ए प्लॅन्ड इकॉनॉमी ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? तर तो लिहिला आहे M. विश्वेश्वरय्या यांनी. पुढील प्रश्न, भारतात लघु उद्योगांची पहिली गणना केव्हा केली गेली? ती केली गेली आहे 1971 मध्ये. पुढील प्रश्न, कोणत्या मंजुरीनंतर पंचवार्षिक योजना सरकारी योजना बनते? तर संसदेची मंजुरी मिळाल्यानंतर ती पंचवार्षिक योजना सरकारी बनते. नेक्स्ट, कृषी मूल्य आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? ती करण्यात आली आहे 1965 मध्ये. पुढील प्रश्न बघण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करायचं आहे. व्हिडिओचं टार्गेट आहे 1000 प्लस लाईक. ते एक लाईक करा आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी थँक्यू कमेंट करा. छोटी ॲक्टिव्हिटी आहेत परंतु याने आम्हाला मोटिवेशन भेटतं, प्रोत्साहन भेटतं की असंच कंटेंट आपणापर्यंत पोहोचवला पाहिजे तर लगेचच एक लाईक करून द्यायचं आहे. पुढील प्रश्न, भारतातील आर्थिक नियोजनाचे शिल्पकार म्हणून कोणाचा उल्लेख करता येईल? राईट आन्सर आहे पंडित नेहरू. पुढील प्रश्न, मानव विकास हे कोणत्या योजनेचे प्रमुख तत्व होते? तर ते होते 8व्या योजनेचे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या योजनेत शेती व सिंचन क्षेत्रात सर्वात अधिक महत्त्व देण्यात आले? राईट आन्सर आहे पहिल्या. पुढील प्रश्न, महिला सबलीकरण हे उद्दिष्ट प्रथमच कोणत्या योजनेत ठेवले गेले? तर ती योजना आहे 9वी योजना. पुढील प्रश्न, 12व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? ते आहे C. रंगराजन. पुढील प्रश्न, 13व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर ते आहे डॉक्टर विजय केळकर. तर विद्यार्थ्यांनो, या टॉपिकवर जर अजून तुम्हाला प्रश्न हवे असेल तर आपण खाली कमेंट करू शकता. अजून आपण या टॉपिकवर प्रश्न घेऊन येणार आहोत. तसेच तुम्हाला 250 प्लस ऑनलाईन टेस्ट किंवा PDCC बँकेसाठी जर मटेरियल हवं असेल तर घेऊन टाका. PDCC 100 कोड यूज करा. भले ही एक्झाम झाली परंतु 400 रुपयात मटेरियल भेटते. याची जी प्राईज आहे ती एक्स्ट्रा आहे. बाकी एक्झामसाठी तुम्ही मटेरियल नक्की यूज करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपचा ग्रुप दिला आहे, त्याला जॉईन करा ज्यावर आपण एक्झामचे अपडेट शेअर करत असतो. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नवीन यूट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर त्याला देखील लगेचच जॉईन करून घ्या. थँक्यू.